जागतिक योगा दिनाचं औचित्य साधून यांनी स्त्रियांसाठी देखील प्रश्न विचारलाय आणि पुरुषांसाठी देखील विचारला की आता जशी आपण ग्रस्त ऐकले किंवा मला आता शीघ्रपतन आहे, मग मी डिप्रेस झालो, सांगत नाही कोणाला. उलट मी सांगूच नाही, आपला हा शो पाहून खूप जण तयार झाले की मला एक जागा भेटली, पुढे येतात, व्यासपीठ मिळालेलं आहे, जागा भेटली आणि ऑथेंटिक आहे, सायंटिफिक आहे म्हणून ते येत आहेत आणि त्यांचा त्रास कमी करून घेत आहेत. मग अशा वेळेला काय होतं, चला म्हणे आपण काहीतरी थोडंसं एखादं पेय किंवा अल्कोहोल वगैरे घेऊ जेणेकरून आपला टायमिंग वाढेल का. बरेच जास्त मित्र गप्पा मारत बसले ना गप्पा गोष्टी, तर कट्ट्यावर बसल्या वेळेला सांगतात तू घे एक थोडंसं, म्हणजे छानपैकी स्टॅमिना टायमिंग वगैरे मस्त होणार. पण हे ट्रीटमेंट असू शकते का? अजिबात नाही. का? कारण आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स ह्या अल्कोहोलमुळे जर पॅरालाइज झाला तर कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ऍक्ट करणार. उगी तात्पुरतं तुम्हाला टायमिंग वाढला आणि त्याचा आनंद घेऊन त्याच्यामुळं क्रॉनिक ॲडिक्शन होऊन मग कमजोरीत जाणं परवडत नाही. आणि दुसरा उपप्रश्न जो होता की स्त्रियांमध्ये योगाचा काही फायदा होतो का, त्यासाठी किगल एक्सरसाइज आहे, त्याबद्दल मी सांगणार आहे आपल्या टॉकमध्ये.